गुड मॉर्निंग मित्रांनो. आजपासून कंटिन्यू 7 दिवस आपली डेली ब्लॉग चालू असणार आहे, कारण की आजपासून आम्ही चाललो आहे एक फॅमिली ट्रिपला. ही सर्व गाडी आपली रेडी झालेली आहे. बॅगेवरनं समजू शकता किती दिवसाची किती जणांची पॅकिंग आहे. गाडीच्या रेडी झाल्या आता आणि फॅमिली ट्रिप आहे. सर्वजण सोबत आहोत. गेस करा कुठल्या, इंडियामध्ये नाही, इंडियाच्या बाहेर चाललो आहे. हे आहे आणि कुठल्या कंट्री आहे हे गेस करा. आता जसं जसं निघतोय पुढे तसं तो माझा दाखवतोय तुम्हाला. ही भूमी तयार झाले इथं. भूमी एअरपोर्टला याच्यावरती येणार आहे. ये हमारे हिमांशु भाई हमको छोड़ने आएंगे एअरपोर्ट. राकेश दादा आम्हाला त्याला टाटा बाय बाय करायला आलेत. सोन पण टाटा बाय बाय करायला आलाय. छोटा फॅन घेऊन पप्पा गाडीचं लगेच वेट चेक करतायत, किती किलो भरलेत किती किलो नाही. एक्स्ट्रा लगेजचे पैसे नको भरा. चला जसं जसं पुढे जातो तुम्हाला पुढे दाखवतो. बसलेलो आहोत गाडी. भूमी बघा मागे. हाय. Struggle सर्व बॅगेत बघे. Struggling with the bags. मम्मी बसले. हिमांशु भैया. हाँ जी भैया. कहाँ स्टॉप रुक रहा है? अरे बस आप बोलिए बस. हाँ जाऊ दे आपली. Happy guys. आलो एअरपोर्टला. हिमान चौकला टाटा करेल होता. Yo, have a safe flight. Enjoy your vacation. Come soon, fast. चला चला निघूया. चलो. Have a safe flight, sir. Shortcut. वो पुलिस को नहीं दे पाया ना, तो वैसे तुमको दे दिया. घेते हा घेते. चलो अपने. मित्रांनो आपण आत्ता आलेलो आहोत एअरपोर्टमध्ये. जस्ट आता बॅगेज चेकिंग झालेलं आहे आणि हातात आमच्या तिकीट्स आहेत. कुठे चाललो आहे त्याचे. मम्मी चालले पुढे पप्पा आहेत. तर सिक्युरिटी चेकिंग करून गेट नंबरवर जाऊन बसायचं आहे. हे आत्ता जस्ट इमिग्रेशन आमचं झालेलं आहे आणि आम्ही एअरपोर्टवरती कुठं आलो आहे बघा जरा. हे दाखवतो. हे यातलं काय आवडतंय काय? हे बघ दागिने आहेत ना. आपल्याकडे पेडणेकर जमते. चल ये कार्ड. अच्छा क्यों बेटा मन में लड्डू फूटा. बेटा मन में लड्डू फूटा. तर जस्ट इमिग्रेशन झालं आहे. गेट नंबरवरती पोचतोय आता. पहिले कुठेतरी खाऊ नाश्तापैकी आणि मग जाऊ. ठीक आहे. काय आहे ते? KFC. काय झालं? भाई आता 11:15 वाजलेत. आमची फ्लाईट अजून चेकिंगलाच होती. बराच टाईम झाला आहे बघा. लाईनमध्ये थांबलो.
आमची एअरलाईन्स आहे बटिक एअर. पुढे बटिक. बटिक एअर. याचं रेडी होतं इकडे. वरच्या फ्लाईटमध्ये चला. पुढे बघत राहतं. लागली नाही. चला. तर मित्रांनो, आता आम्ही 6 तासाची फ्लाईट झालेली आहे. मी दुसरी परत कनेक्टिंग फ्लाईट घेऊन आता परत आमची 3 तास कनेक्टिंग फ्लाईट आहे. हेच कर पुढे चाललंय. चाललो कुठे चाललंय? मूवी ते चाललो. आता जस्ट रात्रभर आम्ही फक्त ट्रॅव्हलिंग करतोय. आता फक्त संध्याकाळी नूडल्स झालेत आमचा. हे बघा. आता दिवसाचे झाले 10:25. आता ह्या एरियाच्या हिशोबाने 10:25 वाजले. अजून आम्हाला कमसे कम 2 तास. 10:45 ना. 10:45. अजून आम्हाला 1 तास लागेल तिकडे पोहोचायला. तिकडे पोहोचायचं, मग रूम वरती जाऊन हॉटेल वरती जाऊन फ्रेश होऊन आजचा दिवस फक्त आराम. कुठे आहे ती जागा तुम्ही आधीच बघा. जोडल्या आला. भाई 13 तास नंतर. हॅलो. ठीक आहे. 13 तास नंतर आता उतरलो एअरपोर्टला फायनली. इमिग्रेशनला 2 तास गेले जास्त. स्टारबक्स जवळ जायचं. स्टारबक्स जवळ. आता 13 तासानंतर आता उतरलोय. ड्रायव्हर आलाय आमचा स्टारबक्स जवळ. ही वंशिका माझी बॅग धरून आहे. डबल डेकर. खूप मोठी लाईन होती आणि खूप मोठी प्रोसेस आहे इथे. आलेत ना का पहिले तुम्ही अरायवल कार्ड करून घ्या. पहिली मेन गोष्ट. कारण की अरायवल कार्डसाठी परत आम्हाला लाईनमध्ये राहिलेलो. म्हणजे परत बाहेर निघालो. पैसे नाही भरायचे पण ते करून घ्या. तर चला पुढे दाखवतो आता तुम्हाला. तर आपल्याला आपला टॅक्सीवाला घ्यायला आलेला आहे. काय गेला? हे सर्फबोर्ड घेऊन आले. हा भेटला हवा भेटला. हा चल. हा ते काय ते गाड्या बघा इथं रस्त्यात थांबून. आणि येतो तो कुठे त्यांनी लावले पार्किंगला. तर इकडनं आत्ता इकडे वाजलेत तरी 3:20. एअरपोर्टला इमिग्रेशनला आणि ह्याला खूप टाईम घेतला. ॲक्च्युली इमिग्रेशनसाठी 3 काउंटर होते फक्त. शो मी. थँक्यू. या कमेन. ओके. गाडी येते आणि आपल्याला घेऊन जाईल. कधी पण येते याल तर इमिग्रेशनच्या लाईनमध्ये सरळ उभे राहा. कारण की आपण विचार करून येतो की ई विजा काढला आहे आणि ई विजाने आपण डायरेक्टली त्या ऑनलाईन काउंटरवर जातो. तिथं पण परत टाईमपास होते. तर डायरेक्टली जिथं आलेत तर डायरेक्ट इमिग्रेशनच्या काउंटरवर लागा.
हा किती टाइमपास झाला आज? खूप दमवलं या लोकांनी, खूप झंझट मारी यांची. ते आहेत पिता झालेला आहे. आणि नंतर मग पण परत इथे आल्यानंतर अरायवल कार्ड घ्यायचं लागते ऑनलाईन, नाही तर परत लाईनिंगला लागतो आपण. नंतर मग लाईनीत पोचतो, नंतर बोलतात अरायवल कार्ड नाही आहे, हा विजा आहे, हा विजा चालत नाही आहे. Welcome to Bali. Yeah. So, before go to hotel, do you need to exchange the currency first? नो नो वी हॅव ऑलरेडी No डन worries. So, for information, dollar is good outside, higher end. But Okay. if you bring Indian currency, that one is the best. But only for Indian currency. या Okay. I will take a photo so the driver can know you. ओके ओके. Yeah, it's okay, it's okay. Just काढा आमचं कधी बाई फिल्मस्टार सारखी फिलिंग आली इकडे डायरेक्ट. आता हार्दिर घालतो. अरे दादा गाडी काय आहे आपली? समजत नाही. डांगरला दादा. दादा बोलते अरे ये रांड्याच्या कधीपासून आलं नाही लोक. 1:30 पासून आलाय तो. आता वाजले किती? 3:30 झाले. 2 तास लागले आपल्याला एअरपोर्ट मधून बाहेर यायला. फक्त 2 तास एअरपोर्ट मधून बाहेर यायला लागले. गोल 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 फिरत इमिग्रेशनलाच. गाड्या आता 2 आलेल्या आहेत आमच्या. 5 जणांसाठी 2 गाड्या आल्यात. एक फक्त लगेजसाठी आणि एक आमच्यासाठी. Should we keep the luggage away? one moment, the driver gonna get flowers for you. Okay, flowers for me. Okay. Just put your luggage here, is okay. फोन दे. खायला फुलगच्छ आणलाय आम्हाला. स्वागत करायला काय काय सुरुवात करा. हे बाप्पन सॉरी सॉरी काय गरज नव्हती याची कशाला. One photo before go. So, do you want photo also? With your phone? हा ठीक आहे. ये सगळे सेव आहे फोटो. ही लेडी ड्रायव्हर आपल्याला लगेच घेऊन जाईल. ही गाडी फक्त लगेच घेऊन जाईल ते. You follow Second me, guy. okay? Yeah, please. ओके. ही आपल्याला गाडी, ही फक्त लगेजला गाडी. चला बसा. हां कशाला? चला मग चला 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 हा या चला चला. आता एकदाची घरी सोडा आम्हाला. एकदा हॉटेलचा सोड, परत तुला बघणार पण नाही आम्ही. चला बाबा. हे मस्त फुलगुच्छ घरून इकडे स्वागत केलेलं आहे आमचं. गाईस फुलं बघा किती छान आहेत. नाही खरं चाफा यायला म्हणतात. चापा आहे. कुठला चापा? हनुमंताला आणि शनी देवाला हा चाफा पाणी आहे. पाणी. वॉटर Yes, बॉटल yes, वॉटर yes. बॉटल. कोल्ड वॉटर थँक्यू बॉटल नाही आहेत थँक्यू. काय? लय सोय करते. तुम्ही करा. तुम्ही करा आता त्याला कोल्ड. हा हा little bit warm. ओके ओके. ओके. थँक्यू. Carry on more, just take it. येस थँक्यू. वास बघ चाफ्याचा. तर निघतोय पुन्हा डायरेक्ट हॉटेलला. Gatot kaca. बरं बाबा करता तर करता. राम राम हमारा सीरा राम सीता राम. महाभारत रामायण. पण त्याचं इकडं आलेलो आहोत हॉटेल. आपलं हॉटेलच एक नंबर आहे. हा मस्त आहे. Terima kasih. व्हिडिओ चालू. Terima kasih ya guys. आपली बॅग आली आहे. गाईस हे बघा. हे बघा. आपला कोण? इथे बघा काय चाललंय. भारी. काही आल्या आल्या गाडीवाल्यांना स्वागत बघ कसं आहे आपल्या रायगड वाल्यांनी. हार्लीवाले तो पूर्ण ग्रुप आहे बघ. आपलं हॉटेल आहे इथे. चला पासपोर्ट द्यायचं. चला
रिक्षा रिक्षा फोटो कर दीजिए ही रिक्षा भाई आम्ही आत्ता आलो आहे ते हॉटेलवरती वॉक अराउंड दाखवतो हॉटेलचं. कुठनं इकडनं एंट्री नाही होत आहे. चला तोच पहिले सोबत येते नंतर काढू. चला खालती येताना व्हिडिओ काढू. तर मित्रांनो आज आपण आलेलो जाता लॉबीमध्ये. मग अशी सर्व फ्रेश बिश होऊन थोडा आराम केला. आता ही आपली लॉबी आहे. हा रूम नंबर 317 एक आणि तो एक असे 2 रूम आपले आहेत. तर तुम्हाला आता रूम टूर दाखवतो. तर हा आहे आपला हॉल. एंट्री केल्यावरती हा एक इथे बेड आहे. आणि हे डायरेक्ट हॉटेलचा व्ह्यू आहे इथे. हे बसले हॉलमधनं आपल्याला डायरेक्ट हा मास्टर बेड आहे. आणि हा वॉशरूम अंघोळ करायला वॉशरूम. असंच सेम आपला अजून एक सेम रूम अजून एक तसंच आहे. आणि हा हे त्याची गॅलरी आहे. त्याचं भूमी आणि वंशिका बसले. या गॅलरीतनं व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे. सिनेमॅटिक व्ह्यू आहे. हम्म? सिनेमॅटिक व्ह्यू असं वाटतं वॉलपेपर लावलाय कुठेतरी. वॉलपेपर आपण बघतो ना, हे रिअल लाईफ वॉलपेपर आहे. तर हा आहे हॉटेल. हॉटेल आहे गोल्डन ट्युलिप. हा इथे कुटामध्येच आहे. कुठंच आहे ना इथे. कुठला एरिया आहे. आणि बरंच काय ह्याच्यात रिसॉर्ट आहे पूर्ण. ह्याच्यात बार आणि सर्व काय आहेत. मसाज, स्विमिंग पूल, मॅसेज करायला तर नाही आलं इथं. पण एक्सप्लोर हां करू तेच सांगतो ना. रात्री मसाज करायला. नाही. मग? हो, बघूच आहे ना. दादा हम्म. हे असे कसे थांबलेत बर्ड्स बघ स्काय मध्ये. हम्म. तरी पण तेच दाखवलं झॉम्बी का की पॉज झाले. हा तो व्ह्यू आता संध्याकाळचा आहे. सकाळी अजून सुंदर वाटत होता जेव्हा आम्ही दुपारी आलो त्या टायमिंगला. तर आज एवढं जास्त काय एक्सप्लोर करायचं नाही. एवढंच होतं बस. आम्ही आलो तेवढी 12-13 तासाची ट्रॅव्हलिंग करून आलो. तर आलो रूमवरती थोडा आराम केला. फ्रेश झालो. तर संध्याकाळी थोडा बाहेर पडू. थोडा खाऊ पिऊन परत मग झोपायला. उद्या आपली टूर चालू होते. मेन म्हणजे पहिले आपला उद्या पहिला दिवस आहे टूरचा. टूरमध्ये आपण पहिल्यांदा आहोत बीचवर. आणि बीचवरती तिकडे जेटस्की आणि बनाना राईड आहे. परत अजून कुठली राईड आहे. हां पॅरासेलिंग आहे. नॉर्मल ज्या गोष्टी तिकडे गोव्याला होतात ते पण आहे. पण आता बघू इथं कुठल्या प्रकाराने होतात. मेन गोष्ट मी ट्राय करतो ATV राईडच्या तिकीटसाठी की ATV राईडचे तिकीट्स भेटले पाहिजे बूथमध्ये. कारण की एक ते मेन आहे इकडचं. जास्त तर लोक इकडे आले होते तेच करतात. तर ट्राय करूया आपण ते तिकीट्स भेटतात काय. त्या टूरवाल्याला सांगितलेलं आहे आम्ही तिकीट्स घ्या बघायला. सो मित्रांनो आजचा आपला हा पूर्ण दिवस फक्त ट्रॅव्हलिंग आणि येऊन आराम करण्यातच गेला आहे. कारण की रात्री संडेला आमची जी फ्लाईट होती ती मंडेला दुपारी 12 वाजता झाली. म्हणजे आम्ही कंप्लीट 12 तास एअरपोर्ट ट्रॅव्हलिंगमध्येच होतो. आल्यानंतर आम्ही सर्वजण फक्त फ्रेश बीच झालो. थोडा आराम केला आणि त्याच्यात आलो. आता नेक्स्ट उद्याचा दिवस आहे आपला. उद्या मेन आपले बीच स्पॉट्स आहेत. एक बीच आहे तिथे नॉर्मल वॉटर राईड्स करायचे आणि मग थोडाफार मार्केट एक्सप्लोअर करायचं आहे. तर बस एवढंच सर्व आहे. असेच आपले हे 7 दिवस जाणार आहेत. थोडेफार सर्व बाल रशिया एक्सप्लोअर करत जसं आपल्याला टाईम भेटेल जसे जेवढे व्हिडिओ बनवता येतील आपण तेवढे सर्व व्हिडिओ बनवू. जेवढा एक्सप्लोअर करता येईल तेवढा सर्व एक्सप्लोअर करू.
आणि ट्राय करेन की रोजचा ब्लॉग टाकायला. ठीक आहे, थँक्यू, बाय.